नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ मार्गशीर्ष विशेष भागामध्ये पुन्हा एकदा तुमचं मनापासून स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओची सुरुवात ही रांगोळीने न करता मी असे फुलांच्या पाकळ्यांनी केलेली आहे. फुलांच्या पाकळ्या मी काढते कारण आपण आजच्या भागामध्ये फुलांच्याच रांगोळ्या काढणार आहोत. म्हणजे जास्त फुलांच्या पाकळ्यांचा वापर करून रांगोळी काढतो आहोत. आणि येणारा गुरुवार हा शेवटचा गुरुवार आहे, तर त्या दिवशी उद्यापन करत असतो आपण. तर त्या दिवशीसाठी एकदम सोप्या आणि सुंदर 2 रांगोळ्या आहेत आजच्या भागामध्ये. कारण त्या रांगोळ्या थोड्या मोठ्या आहेत, त्यामुळे 2च दाखवल्या आजच्या व्हिडिओमध्ये. तर बघू शकता मी अशा पद्धतीने पाकळ्या करून घेते, जे पण माझ्याकडे फुलं अवेलेबल आहेत. पिवळी शेवंती, सफेद शेवंती, गुलाबी शेवंती आणि अजून एक असा लालसर कलर आहे शेवंतीचा. आणि त्यानंतर ते कात्रीने कट करून घ्यायचे, म्हणजे त्याचे छोटे छोटे तुकडे होतात आणि ती रांगोळी व्यवस्थित बसते फुलांची, उडत वगैरे नाही आणि आपल्याला कमी पण लागते त्या पाकळ्या. आणि पाकळ्यांबरोबरच आपण नागलीच्या पानांचा पण, म्हणजे जे विड्याचे पानं आहे त्याचा पण वापर करणार आहोत. तर मी जिथे झाड लावलं आहे ते झाड पण मी तुम्हाला आता दाखवते. छोटीशी बाल्कनी आहे, त्यामध्ये मी 20 एक तरी झाडं लावलेली आहेत. मला रांगोळीबरोबरच मला झाडं लावायलाही खूप आवडतं. पण आमच्या इथे जास्त ऊन येत नाही, त्यामुळे मी जे सावलीत झाडं जगतात तेच झाडं लावलेली आहेत. आणि जर तुम्हाला व्हिडिओ बघायला आवडणार असेल झाडांचा, तर मला कमेंटद्वारे नक्की कळवा. मी तुम्हाला एक दिवस दाखवेल माझी झाडं. छोटेसं गार्डन आहे ते माझं, म्हणजे मी बनवलेलं. असं आपल्याला जेव्हा रांगोळीकडे बघून किती छान वाटतं, त्या पद्धतीने झाडांकडे बघून पण समाधान वाटतं. बघू शकता ह्या सगळ्या पाकळ्या मी अशा वेगवेगळ्या प्लेटमध्ये अरेंज करून ठेवल्या, म्हणजे वेळेवर गडबड होत नाही. बघू शकता हे ही छोटीशी बाल्कनी आहे माझी आमच्या घराची. आणि हे हळदीचं झाड, रबरचं झाड, मनी प्लांट असे तुम्हाला दिसतील. पण आता सध्या आपल्याकडे एवढा वेळ नाही आहे, त्यामुळे मी थोडे 2-4 झाडं दाखवलेले आहेत. बघा, मिरच्या पण लावलेल्या आहेत मी. मला खरंच खूप आवडतं झाडं लावायला. अगदी मी त्यांना आपल्या लहान लेकरासारखं जपत असते. त्यांना आठवड्यातून एकदा पाणी वगैरे मारत असते झाडांवर, त्यांना खत वगैरे. असे 5-6 पानं मी तोडून घेतले. मला जास्त आवडत नाही असं झाडांचे फुलं वगैरे तोडायला, ते झाडावरच छान दिसतं. पण आता रांगोळीसाठी लागणार होते, मग मी घेतले. त्यांना खत पाणी वगैरे सर्व करत असते मी. आमच्याकडे म्हणजे जागा कमी आहे, नाही तर मी खूप झाडं लावली असते आणखीन. माझ्या घरातले पण म्हणतात की बाई, तू आम्हाला बाल्कनीमध्ये बसायला जागा नको ठेवू, तू झाडच लाव म्हणतात. ते गंमत म्हणून म्हणतात. पण कसं आहे, जसं आपल्याला रांगोळीकडे बघून एकदम समाधान वाटतं, प्रसन्न वाटतं, तसंच झाडांकडे बघूनही वाटतं मैत्रिणींनो. तर त्यानंतर आपण जे पानं आणले ते पुसून घेतले मी, आणि अशा पद्धतीने पहिली रांगोळी बघू शकता तुम्ही, अर्धवर्तुळ काढलेला आहे मी. म्हणजे जे पण आपल्याकडे पाकळ्या केल्यात मी सगळ्या वापरल्या या रांगोळीमध्ये. असं व्यवस्थित हाताने त्याला शेप देऊन घ्यायचा. या उद्यापनासाठी, गुरुवारच्या उद्यापनासाठी नक्की रांगोळ्या बघा ह्या मैत्रिणींनो, काढून बघा. खरंच खूप सुंदर आहे. तुम्ही हळदी कुंकू करत असाल तर त्या दिवशी नक्की ट्राय करा. तुमच्या ज्या मैत्रिणी येतील त्या पण तुमचं कौतुक केल्याशिवाय राहणार नाही या रांगोळ्या काढल्यानंतर. आणि सोप्या आहेत, जरी थोडा वेळ लागणार आहे, पण सोप्या आहेत, कोणी पण काढू शकेल अशा आहेत. म्हणजे कुणालाही काढता येतील अशाच रांगोळ्या आहेत. आणि आवडल्या असतील, आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटद्वारे नक्की कळवा. आवडल्या असतील लाईक करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा तुमच्या मैत्रिणींना पण. आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं, नवीन असाल, व्हिडिओ पहिल्यांदाच बघताय, तर नक्की सबस्क्राईब करा. अशाच सोप्या पद्धतीने मी तुम्हाला रांगोळ्या काढून दाखवणार आहेत. आणि आधीच्या पण रांगोळ्या तुम्ही नक्की बघा. बघू शकता आपण जे पानं घेतले होते नागलीचे, विड्याचे पानं, ते असे अरेंज करून घेतले. 7 पानं आहे. आणि जो गॅप आहे 2 पानांमध्ये, तिथे असा आकाशी कलरचे मोठे मोठे टिपके काढून घेतले.
तुम्हालाही जर झाडं लावायची आवड असेल मैत्रिणी, तो नक्की म्हणजे घराजवळ तुम्ही झाडं लावत जा. एकतर आपल्याला ऑक्सिजन पण मिळतो आणि एक असं त्यांच्याकडे बघितल्यावर एक समाधान पण वाटतं आपल्याला. ही रांगोळी तुम्ही दारासमोर नक्की काढून बघा, किंवा तुम्हाला जर पूजेसमोर काढायची असेल तरी काढू शकता, महालक्ष्मी मातेसमोर. आपली रांगोळी रेडी झालेली, एक छोटासा व्हिडिओ बनवला मी पूर्ण रांगोळीचा, जवळून दाखवते एकदम. अशी दिसते फायनली ती रांगोळी. म्हणजे मी तुम्हाला पूर्ण पाकळ्यांपासून शेवटची रांगोळी दाखवली आजच्या या व्हिडिओमध्ये. अजून एक रांगोळी आहे, ती नक्की बघा. ती पण फुलांचा वापर करूनच काढलेली आहे. अशी प्लेट ठेवून घेतली कारण की आपल्याला अर्धवर्तुळ काढायचा होता. तोरण टाईप रांगोळी ही 3 तोरण काढलेले आहे आपण. त्यामध्ये आपण कलर भरून लक्ष्मी मातेचे पावलं काढणार आहोत. पट्टीच्या मदतीने पण तुम्ही हे शेप व्यवस्थित करू शकता. बघू शकता आपण याच्यामध्ये आता लाल कलर भरतोय आणि 2 साईडला जे आहेत तिथे हिरवा कलर भरून घेणार आहोत. रांगोळी फिलरने कलर भरल्यामुळे एकसारखा कलर पडतो तो. म्हणजे आपण जेव्हा बोटाने भरतो तो थोडा जाडसर, कुठे कमी जास्त पडतो. आणि बघू शकता आपण त्याच्यामध्ये लक्ष्मीचे पावलं आणि मध्ये श्रीयंत्राची स्टेन्सिल आहे माझ्याकडे. त्याच्याने श्रीयंत्राची स्टेन्सिलचा वापर करून आणि पावलांचा वापर करून पाऊल काढलेत. आणि हे पानं असे अरेंज करते. तर ही पण रांगोळी काढून होत आली मैत्रिणींनो. कशा वाटल्या आजच्या रांगोळ्या कमेंटद्वारे नक्की कळवा आणि येणाऱ्या उद्यापनासाठी नक्की रांगोळ्या काढून बघा. मला कमेंटद्वारे कळवा की काढल्या होत्या की नाही तुम्ही रांगोळ्या. खूप सोप्या रांगोळ्या आहेत आणि दिसायला पण ॲट्रॅक्टिव्ह आहेत. तर अशा सोप्या आणि सुंदर रांगोळ्यांसोबत आपण पुढच्या भागात भेटूया मैत्रिणींनो. तोपर्यंत रांगोळीची प्रॅक्टिस करा. दारासमोर छोटीशी का होईना रोज रांगोळी काढा. धन्यवाद. बाय बाय.